अगदी लहान वयातल्या पहिल्या वहिल्या आठवणी. धनश्री केतकर. रोज आपल्या मनात हजारो विचार तरळून जातात. त्यात अनेक आठवणी असतात. कडू, गोड, हव्याशा, नकोशा, विसराव्याशा वाटणाऱ्या आणि कधीच न विसरता येण्यासारख्या. बालपण आता खूप मागे पडलंय. त्यामुळे बालपणातली पहिली आठवण कोणती ते नक्की सांगणं कठीण. पण आठवणींचं एक कोलाज आहे. त्यात काही छोटे छोटे प्रसंग आहेत जे बालपण म्हटलं की आठवतात. माझे आजोबा म्हणजे आईचे वडील हे डॉक्टर होते आणि रेल्वेमध्ये नोकरीला होते. मी अगदी लहान असताना ते हैदराबादजवळचं जुळं शहर सिकंदराबाद इकडे राहत होते. खूप मोठा बंगला, मागे पुढे मोठं अंगण, भरपूर नोकरचाकर असा सगळा थाट होता. बंगल्याच्या आवारात आजीने भाज्या लावल्या होत्या. ती पालेभाज्यांची मशागत करताना तिच्या मागे मागे लुडबुड केल्याचं मला अस्पष्ट आठवतं. माझे बाबा मी अगदी लहान असताना कामानिमित्त वर्षभर इंग्लंडला होते. ते आल्यावर सिकंदराबादला आले. तेव्हा 1.5 वर्षाची मी त्यांच्याजवळ जायला लाजत होते. पण त्यांच्याजवळ जायचं तर होतं. मग आजीने लावलेल्या काकडीच्या वेलावरची लहानशी काकडी तोडून मी हळूच त्यांना देऊन आले. त्यांनी माझ्याकडे हसून बघितल्यावर मला केवढा आनंद झाला होता. आजोळच्या या घरात पंडित नावाचा एक स्वयंपाकी होता. तो फुलके करताना पुरीसारखे टम्म फुगायचे. ते बघायला आणि गरमागरम खायला पण मला फार आवडायचे. त्या घरात मी एकटीच लहान होते. पहिली वहिली लाडाची नात भाची होते. मामा मावश्या मला जिकडे तिकडे त्यांच्याबरोबर घेऊन जायचे. तिथे रेल्वे क्लबमध्ये निरनिराळे खेळ खेळायला सगळी मंडळी जायची तेव्हा मला पण न्यायची. तिथे एक मोठा झोपाळा होता. त्यावर मला बसवून झोके द्यायची. एक दिवस मात्र अचानक एक गाय उधळून तिकडे आली. धावताना तिने झोपाळ्याला धक्का लावला आणि मी धाडकन खाली पडले. मग काय विचारता, जोरदार भोकाड, डोक्याला खोक असं सगळं झालं. त्यानंतर तिथे मिळणारं माझ्या आवडत्या खाऱ्या काजूंचं पाकीट मला दिल्यावर मी कशीबशी शांत झाली. तिथल्या रंगपंचमीची आठवण मात्र अगदी नकोशी वाटणारी आहे. मी तेव्हा 1.5 वर्षाची असेन. बंगल्याच्या दारात मी आई आजीबरोबर उभी होते आणि अचानक समोरून हसत खिदळत ओरडत बायकांचा एक मोठा घोळका आला. सगळ्या नखशिखांत वेगवेगळ्या रंगात रंगलेल्या होत्या. सगळ्या मला रंग लावायला पुढे सरसावल्या. मला रंगपंचमी वगैरे काहीच माहीत नव्हतं. त्यामुळे मला तर त्या राक्षसणीच वाटल्या आणि मी जोरजोरात रडू ओरडू लागले. मग माझा नाद सोडून त्या आजीकडे वळल्या. तर माझ्या आजीला काही करू नका असं मी कळवळून कळवळून ओरडायला लागले. मग म्हणे आजीने त्यांना कसं बसं परत पाठवलं आणि माझी समजूत घातली. पण या प्रसंगामुळे पुढेही कधीच मला रंग खेळावासा काही वाटला नाही. मात्र तिथल्या ऐसपैस मोकळ्या ढाकळ्या घराची, प्रेमाच्या माणसांची मला मुंबईत परत आल्यावरही आठवण यायची. मग चला शिकंबादला जाऊया असं मी म्हणायची. माझ्या शालेय वयातल्या आठवणी. धनश्री केतकर. माझी शाळा घरापासून चालत अगदी 5 मिनिटांवर होती. त्यामुळे येण्या जाण्यासाठी वेळ, पैसा, कटकट कधीच झाली नाही. 4थीपर्यंत आमची शाळा, ज्याला पूर्वी किंग जॉर्ज म्हणायचे, ती होती. तिथे मुलं मुली एकत्र होती. मात्र 5वी ते 10वी मुलांची आणि मुलींची वेगळी शाळा होती. 5वीपर्यंत नाटक, नाच, वक्तृत्व स्पर्धा यात खूप भाग घेतला. नंतर मोठ्या शाळेत मात्र वक्तृत्व स्पर्धा, त्याही बाहेरच्या, हे सोडून इतर काही कार्यक्रम फारसे झाले तरी नाहीत किंवा आम्हा अ वर्गाच्या मुलींना त्यात घेतलं नाही. माझा पहिला स्टेज परफॉर्मन्स म्हणजे बालवर्गात 4 वर्षाची असताना मामाची रंगीत गाडी हो हा नाच केला होता. खरं तर ग्रुप डान्सच होता. पण सगळ्या शाळेच्या कार्यक्रमांमधून मला पहिलं बक्षीस मिळालं. त्याची एक गंमत आठवते.
बक्षीस समारंभ 2 दिवस होता. पहिल्या दिवशी इतर बक्षिसं आणि दुसऱ्या दिवशी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पहिल्या नंबरची बक्षिसं. मला पहिल्या दिवशी हातात एक नुसती चिठ्ठी मिळाली. ती पाहून मी इतकी खट्टू झाली होते की आपल्याला का बक्षीस नाही दिलं. नंतर पुढे तिसरीत असताना आम्हा मुलींचा शारदा नाटकातला हळदी कुंकवाचा प्रवेश बसवला होता. त्यात मला प्रवेशाच्या सुरुवातीलाच वाक्य होतं, आता बायकांना म्हणावं केव्हाही या. यात आरती अंकलीकरनी वल्लरीचं काम केलं होतं. अशीच एका नाटकात एकदा मी राजकन्या होते आणि निवेदिता जोशी सराफ माझी आई राणी होती. नाटक सुरू व्हायची वेळ आली तरी ती पोचलीच नव्हती. अगदी ऐन तिच्या एंट्रीच्या वेळी ती जेमतेम पोचली. शाळेतल्या इतर कुणी बाई मास्तरांचं शिकवणं विशेष मनावर ठसलं नाही, पण चौथीला आम्हाला इतिहास शिकवायला कुर्तडकर सर होते. ते शिवरायांचा इतिहास इतका रंगवून शिकवायचे की आजही आठवतात. ते आणि इतरही 2-3 सर तेव्हा धोतर, कोट, टोपी या वेशात यायचे. तेव्हा आजूबाजूला मात्र इतर कोणीच या वेशात नसे. चौथीत आमची माथेरानला ट्रिप गेली होती. तेव्हा माकडांनी एका मुलाचा चिक्कीचा डबा पळवला होता आणि एकाला गलोर वापरली म्हणून शिक्षा झाली होती असंही आठवतंय. शाळेतला अभ्यास फार काही एन्जॉय केला नाही, पण स्कॉलरशिपचा अभ्यास मला आवडायचा. विशेषतः वेगळ्या प्रकारची ट्रिकी गणितं आणि म्हणी, वाक्प्रचार, निबंधलेखन, सारांश लेखन इत्यादी आमच्या शाळेत स्कॉलरशिपची छानच तयारी करून घ्यायचे. त्यामुळे दोन्ही स्कॉलरशिप्स मिळाल्या आणि लहान वयातच कमाईचा आणि अचिव्हमेंटचा आनंदही मिळाला. प्रत्येक शाळा कॉलेज संपताना माझा पहिला नंबर आला. म्हणजे 4थी, 10वी आणि नंतर BSc. एरवी इतर वर्षी आपला 10च्या आत असायचा. पण मीही कधी फार ईर्षेने अभ्यास केला नाही आणि आईबाबाही कधी अभ्यासासाठी मागे लागले नाहीत. एकदा 8वीत असताना एक कठीण गणित बाबांना परीक्षेच्या आदल्या दिवशी विचारायला गेले. तर काय, त्यांनी अगदी बेसिक्सपासून शिकवायला सुरुवात केली. माझं आपलं म्हणणं होतं, पाया बिया ठीक आहे, मला आत्ता हे गणित सांगा. मात्र तेव्हापासून धडा शिकले आणि काही कन्सेप्ट्स नीट कळले नसतील तर ते आधीच त्यांच्याकडून समजावून घेऊ लागले. माथेरान ट्रीपनंतर पुढे फक्त 8वीत मी बडोद्याला ट्रीपला गेले. तेव्हा आयुष्यातली पहिली खरेदी एकटीने केली. धाकट्या भावांसाठी 3 रुपयाचं खेळणं, मला 3 रुपयाचं एक कानातलं, ते केशरी खडे मी अजूनही 47 वर्षांनी पण वापरते आहे. आणि आईसाठी एक 4 रुपयाची शबनम बॅग. अशी वट्ट 10 रुपयाची खरेदी केली मी. तेव्हा त्या काळी TV फक्त संध्याकाळी 4 तास असे. त्यात मराठी, हिंदी, गुजराती असे सर्व कार्यक्रम असायचे. आई आजीला सुंदर माझं घर, गजरा, प्रतिभा आणि प्रतिमा असे कार्यक्रम, मला आणि भावांना किलबिल, कार्टून्स, तर बाबांना व्हॉट्स द गुड वर्ड, वर्ल्ड धिस वीक असे कार्यक्रम हवे असायचे. TVमधल्या खोलीत आणि आम्हा सर्वांचा मुक्काम जास्ती वेळ तिथेच असे. त्यामुळे आम्ही हे सर्व कार्यक्रम बघायचो. पण त्यामुळे लहान वयातच खूप मोठमोठ्या लोकांच्या मुलाखती, गाणी, कला हे सगळं आम्हाला पाहायला मिळालं. आई, बाबा, आजी यांच्यासारखाच TV हा घटक पण तेव्हा संस्कार करण्यात अग्रेसर होता असं म्हणता येईल. घरात सगळे पुस्तकं, मासिकं, पेपर असं काही ना काही वाचत असायचे. ते पाहून बहुधा आम्हा मुलांनाही वाचनाची गोडी लागली. मात्र आमच्या जवळपास मुलांची चांगली लायब्ररी नव्हती. त्यामुळे विकत घेऊन वाचू तेवढीच पुस्तकं. मात्र उन्हाळ्याच्या सुट्टीत पुण्याला आजोळी गेल्यावर तिथे जवळच एक बारीकसं लायब्ररीचं खोपटं होतं. पण तिथे फक्त इंग्लिश पुस्तकं असायची. त्यामुळे तिथे आधी एनिट ब्लिटन आणि पुढे मिल्स अँड बुन्स या पुस्तकांचा मी फडशा पाडत असे. आजोळच्या या सुट्ट्यांमध्ये खूप धमाल यायची. मुंबईला मला आसपास कोणीच माझ्या वयाचं नव्हतं.
पण पुण्याला आजीच्या मीरा सोसायटीत दुपारी पत्ते, संध्याकाळी सोनसाखळी विषामृत खेळायला भरपूर मुली आणि मोकळी जागा पण होती. शिवाय पेशवे पार्क, सारसबागेत जाणं, सर्कस, बालनाट्य बघणं, मोरारजीकडचं पॉट आईस्क्रीम खायला जाणं किंवा कधी घरीही पॉट आणून आईस्क्रीम बनवणं, सारसबागेजवळ लागलेल्या जत्रेतल्या जायंट व्हीलवर बसणं, अशी खूप मजा यायची. मावशांबरोबर एखादा पिक्चरही बघायचो. आजोबा डॉक्टर असल्याने 2-4 थिएटर्सचे मॅनेजर त्यांचे पेशंट होते. त्यामुळे त्यांना फोन केल्यावर पिक्चर हाऊसफुल असला तरी ते तिकीट बाजूला काढून ठेवायचे आमच्यासाठी. अशीच मजा यायची आत्याची फॅमिली आमच्याकडे येई तेव्हा. 5 मोठी मंडळी आणि आम्ही 5 छोटे, असे 10 जण आमच्या ॲम्बॅसेडरमध्ये कोंबून आम्ही छोट्या ट्रिपा काढायचो दिवसभराच्या. बोरिवली नॅशनल पार्क, पवई गार्डन, जुहू बीच, असं जवळपासच काहीतरी. पुढे काही लांबचे प्रवासही आम्ही एकत्र केले. मी 9वीत असताना उटी म्हैसूरचा केलेला असाच प्रवास अगदी अविस्मरणीय आहे. एकंदरीत पैशाची लयलूट नसली तरी प्रेम, संस्कार आणि अनुभव या दृष्टीनं आमचं बालपण समृद्ध होतं.